धक्कान पंजावर मारा शिका, सर्वेला मारा धक्कान पंजावर मारा शिका. इतना बड़ा हाँ थोड़ा सा एक मिनट हाँ थोड़ा सा आप देख जो है गोवंडी वार्ड क्रमांक 144 के कांग्रेस वंचित के एक मजबूत कैंडिडेट शशिकांत पाटिल हैं, माजी नगर सेवक भी रह चुके हैं। अशोक नगर में जंगी मैं पहला ही देख के ही ऐसा भावुक हो गया कि इतना स्वागत मेरा अशोक नगर में होएगा, इतना मेरे को खुद को मालूम नहीं था। देख के मैं खुश हो गया। अशोक नगर के लिए पहला मैं काम करेगा। इतने सारे सभी समाज के लोग यहाँ पर वॉर्डामध्ये समस्या साफसफाईची आहे, पाण्याची आहे, गटारांची आहे आणि प्रदूषण मेन प्रदूषण जास्त आहे, त्याच्यावरती आपल्याला काम करायला लागेल. काँग्रेस पार्टीबद्दल काय सांगता तुम्हाला भरोसा दिला? माझ्यावरती अन्याय झाला. मी 9 वर्ष सेनेमध्ये काम केलं, पण मला उमेदवारी दिली नाही. पण धोका मिला मेरे को. पण काँग्रेसने मला 1 तासामध्ये तिकीट दिली आणि त्याच्याबरोबर वंचित होतं, म्हणून मी या लोकांच्या भरोश्यावर तिकीट घेतले आणि ते मी खरा उतरेल त्याच्यात. तुमच्या पाठी एवढे गर्दी आहे, काय सांगणारे? हे मित्र आहेत, नारेबाजी करतात, कोण म्हणतात कोण शशिकांत पाटील येणार, काय सांगणार? मी ही गर्दी बाहेरून आणलेली नाही, पूर्ण गर्दी ही अशोकनगरची आहे. मला गर्दी आणायची गरज लागली नाही. शशिकांत पाटीलनी कधी जातभेद बघितलेली नाही आहे, त्यांनी फक्त त्यांचं कार्य बघितलेलं आहे. ही जी पब्लिक आलेली आहे ना, ही विकत नाही आणलेली आहे, ही त्यांच्या प्रेमापोटी आलेली आहे सगळी पब्लिक. ते जे कामं केलेली आहेत त्यांच्या ते सगळ्यांच्या उपयोगी पडलेले, त्यामुळे ही सगळी पब्लिक आलेली आहे. त्यांनी कधी जातभेद बघितलेला नाही, हा जातीचा तो त्या जातीचा. त्यांनी फक्त त्यांचं काम सर्व लोकांच्या सुखादुःखामध्ये सातत्याने उपस्थित असतात. जे जे काही सुखदुःखाचे कार्य सर्व कार्यक्रमाला उपस्थित असतात. त्याचप्रमाणे 13 वर्षापूर्वी ते या ठिकाणी या वार्डामधून प्रचंड बहुमताने विजयी झाले होते आणि त्यांचा तो विजय खरोखर त्यांनी 5 वर्षामध्ये सार्थ करून दाखवला. या गल्ली या वसाहतीतील एकूण एक गल्ली वसाहतीमध्ये प्रत्येक स्वच्छता, त्यानंतर पाण्याचा प्रश्न, याहून करोना काळामध्ये आम्हा सर्वांना ज्या लोकांना सुविधा मिळत नव्हत्या त्या अन्नधान्यापासून पाण्यापासून शशिकांत पाटीलनी टँकर लावले, गोणीच्या गोणी या ठिकाणी अन्नधान्य पुरवलं आणि खरं हे सर्व लोकांना अशोकनगर सर्व लोकांना माहिती आहे आणि म्हणून त्यांना डोक्यावर घेण्याचं काम त्यांनी आम्हाला घ्यायचं नाही, आम्ही त्यांना डोक्यावर घेणार आहोत. हे प्रत्येक अशोक लोकांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून ही प्रचंड गर्दी आज शशिकांत पाटील यांच्यासोबत आहे. ते प्रचंड बहुमताने निवडून येणार हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला नव्हे, सर्व वार्ड क्रमांक 24 सर्व लोकांना माहिती आहे आणि म्हणून शशिकांत पाटील यांचा विजय निश्चित आहे. हे यातील मात्र शंका नाही. मी पुन्हा एकदा अशोकनगरवासियांच्या वतीने त्यांना लहर आहे का? एवढी मोठी गर्दी पदयात्रामध्ये आहे, बदलावची लहर आहे का वार्डमध्ये? बदलावची लहर नाही, त्यांच्यावर असलेला विश्वास, त्यांच्यावर असलेला प्रेम, याच्यासाठी हा गर्दी आहे. कारण ही गर्दी त्यांची लहानापासून ते त्यांचा जन्म या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे नक्की 100% 101% शशिकांत पाटील विजयराव. इटल बिरुदेव तुकाच वरीस जाऊ द्या सुकाच, इटल बिरुदेव तुकाच वरस जाऊ द्या सुकाच. काय सांगणार शशिकांतबद्दल? हातच्या पंजा आहे. सर्वेला मारा धक्कान पंजावर मारा शिका, सर्वेला मारा धक्कान पंजावर मारा शिका. मला कोणी बोलवलेलं नाही बरं का, मला कोणी बोलवलेलं नाही. मी विचारते तर मला कोणी म्हणलं ना की आज परिचय राहीन चालतो. आमच्या संग कोण मला बोललेलं नाही. स्वतःच्या मनाने आलेले आहेत. हा, मी स्वतःच्या मनानं आले इथपर्यंत. त्यांच्यावर असलेला एक विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळे या लहान थोर आणि प्रचंड वयस्कर सुद्धा लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हा त्यांचा प्रेम आहे. या प्रेमापोटी घराघरातून महिला असो, छोटी बालकं असो, वृद्ध लोक असू दे, सर्व त्या प्रचारासाठी आज या ठिकाणी उतरलेले आहेत आणि त्यांचा विजय हा सहकार्य करतात आमच्या मंडळाला. परत आमच्या एरियामध्ये काय 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 अडचणी असेल ते सगळे सोडवतात. म्हणून आम्हाला पुन्हा एकदा शशिकांत पाटीलच हवा आहे.
शशिकांत पाटील हे असे उमेदवार आहेत. श्रद्धे मजबूत गठबंधन आहे. काय सांगणार? श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तसं सोनिया गांधीचं जी महायुती आहे, सोनिया गांधी युती जी काँग्रेस आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची, त्याचप्रमाणे जे शशिकांत पाटील आहे हे इथले स्थानिक आहेत, बाहेरून आणलेले, विकत आणलेले नाही आहे, स्थानिक आहे. त्यासाठी आपल्याला सर्वांना माझ्या वतीने आणि सर्वांच्या पूर्ण अशोकनगरच्या वतीने विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये शशिकांत पाटीलला भरघोष मताने विजयी करावे ही विनंती. म्हणजे चांगला सोडवला आहे की महिलेसाठी पाणी हा खूप वीक पॉईंट असतो आणि तोच त्यांनी आमचा म्हणजे वीक पॉईंट होता ना, तो स्ट्रॉंग केला आहे आणि त्यासाठी आम्हाला भाईचा खूप अभिमान आहे. तसंच भाई आमच्या इथले जवळचे अगदी कार्यकर्ते आहेत, खूप धडाडीचे आहेत. आम्ही रात्री अपरात्री कधीही त्यांच्याकडे कुठलाही प्रश्न घेऊन गेलो तर खूप चांगल्या प्रकारे सोडवतात तो आमचा. आणि त्यामुळे आमच्या अशा शुभेच्छा आहे की भाई आमच्या वस्तीमधून एकूण एक मत पडून भरघोस मताने विजयी होवोत. माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे भाईंना शुभेच्छा. आमच्या अशोकनगरमध्ये एकाही महिलेला पाण्याचा त्रास नाही. जेव्हा ते निवडून आले होते सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले होते आणि आत्ताही ते करतच होते. आणि मला एवढंच सांगायचं आहे की त्यांना बहुमताने यांनी विजयी करावं, बस एवढंच बोललं आहे.